नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका या परीक्षेला उपयोगी ठरणारे आपण तांत्रिक घटकावरील काही महत्त्वाचे मुद्दे अभ्यासणार आहोत. बघा, शालेय आरोग्य कार्यक्रम. तर हा NRHM अंतर्गत फेब्रुवारी 2008 पासून राबवला जातो. कोणता? शालेय आरोग्य कार्यक्रम. तर NRHM अर्थात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम सर्व शिक्षा अभियानाच्या सहकार्याने राबविला जातो. कोणाच्या सहकार्याने? सर्व शिक्षा अभियानाच्या सहकार्याने. दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते. ग्रामीण भागातील 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थी आणि शहरी भागातील 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थी 2010-11 पासून हे शहरी भागात राबवले जात आहे. हा कार्यक्रम नियमित उपक्रम म्हणून राबविण्यात येत आहे. खाजगी आणि शासकीय अशा दोन्ही प्रकारच्या शाळांचा यामध्ये समावेश आहे. केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे 2012-13 पासून 11वी-12वीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तपासणी आरोग्य तपासणी पथकाकडून करण्यात येत आहे. म्हणजे 2012-13 पासून 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश यामध्ये करण्यात येत आहे. त्यानंतरच्या महत्त्वाचं आपण बघणार आहोत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाबद्दल आपण बघूया. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम काय आहे? शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या यशानंतर महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यातील पालघर आणि म्हणजे ठाणे जिल्ह्यातील पालघर म्हणजे जेव्हा ठाणे जिल्हा होता तेव्हाच आहे. तर आता ते पालघर आहे. इथून म्हणजे स्वातंत्र्य जिल्हा होण्याच्या आधी म्हणजे आता स्वातंत्र्य जिल्हा आहे पालघर, तेव्हा ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्हा होता तेव्हाचा पालघर म्हणजे ठाणे जिल्हाच होता तेव्हा. आता स्वातंत्र्य जिल्हा आहे. ते केंद्र शासनाने 6 फेब्रुवारी 2013 रोजी सोनिया गांधी यांच्या हस्ते हे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे उद्घाटन केले होते आणि 1 एप्रिल 2013 पासून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आलेला आहे. जो राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आहे हा 1 एप्रिल 2013 पासून संपूर्ण राज्य म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यावर सुरू करण्यात आला. वयोगट काय? 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी. कारण 2012-13 मध्ये 11वी-12वीचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट काय आहे? तर लहान मुलांमधील जन्मजात विकृती, कमतरतेमुळे होणारे आजार, वाढीच्या वेळी होणारे आजार यांचे वेळीच निदान करून उपचार करणे हे उद्दिष्ट आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे RMNCH+A. हे काय आहे नेमकं? तर बघा, RCH म्हणजे रिप्रोडक्टिव्ह अँड चिल्ड्रन हेल्थ म्हणजे प्रजनन व बाल आरोग्य. या अंतर्गत वैश्विक लसीकरण आणि मिशन इंद्रधनुष्य हे कार्यक्रम सुरू आहेत. कशा अंतर्गत? प्रजनन व बाल आरोग्य म्हणजे रिप्रोडक्टिव्ह अँड चिल्ड हेल्थ या अंतर्गत वैश्विक लसीकरण आणि मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रम सुरू आहेत. मेटर्नल माता आणि नेनेटल म्हणजे नवजात या अंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम हे कार्यक्रम सुरू आहेत. त्यानंतर आहे CH म्हणजे चिल्ड्रन हेल्थ या अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरू आहेत. आणि त्यानंतर आहे ये म्हणजे ॲडोलेक्रेंट म्हणजे या अंतर्गत राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये देण्यात आलेली जी माहिती आहे हे व्हेरी IMP आहे आणि आपण हे विजयपथ पब्लिकेशनचे पुस्तक म्हणून हे रिवाईज करत आहोत. सगळ्यांनी हे पुस्तक घेतले असणारच. व्हेरी IMP आहे हा मुद्दा व्यवस्थित म्हणजे लक्षात ठेवायचा, कारण यावर प्रश्न येऊ शकते. ज्या पद्धतीने असं CH म्हणजे चिल्ड हेल्थ या अंतर्गत कोणता कार्यक्रम येतो? तर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम येतो. त्या लक्षात ठेवायचं. M म्हणजे मॅटर्नल माता आणि नेनिटल नवजात म्हणजे या अंतर्गत कोणतं? प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान. त्यामध्ये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आणि जननी सुरक्षा कार्यक्रम हे कार्यक्रम या अंतर्गत येत असतात. हे आपण इथं अभ्यासणार आहोतच. तर बघा, पार्श्वभूमी काय आहे? तर RCH1 कार्यक्रम हा 15 ऑक्टोबर 1997 रोजी सुरू करण्यात आला. RCH1
हे एक ह्याचे प्रमुख 3 उद्देश आहे. एकूण जन्मदर कमी करणे, एक म्हणजे एकूण जन्मदर कमी करणे, एकूण अर्भक मृत्यू कमी करणे आणि म्हणजे माता मृत्यू कमी करणे, या 3 उद्देश आहेत. कशाचं? RCH-1चे 3 उद्देश आहेत मुख्य. एकूण जन्मदर कमी करणे, एकूण अर्भक मृत्यूदर कमी करणे आणि माता मृत्यूदर कमी करणे. पुढे RCH दुसरा म्हणजे डबल RCH डबल 1 एप्रिल 2005 पासून हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. RMNCH+A नामकरण 2013 मध्ये केंद्र सरकारने माता व बालक आरोग्याचा एक सर्वसमावेशक कार्यक्रम स्वीकारला आणि त्यामध्ये जनन, माता, नवजात बालक आणि किशोरवयीन आरोग्य कार्यक्रम असे नाव आहे त्यामध्ये. त्यानंतर आहे RMNCH+A कार्यक्रम कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे? काळजीचे सातत्य. RMNCH+A हे 2 आयाम आहेत. यामध्ये जीवनचक्राचे टप्पे आणि आरोग्य सेवाच्या उपलब्धतेची ठिकाणे, म्हणजेच आरोग्याच्या सेवा जीवन क्रमाच्या सर्व टप्प्यावर तसेच आरोग्य व्यवस्थेच्या विविध स्तरावर, जसे घर प्राथमिक म्हणजे घर हे प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तरावरील आरोग्य सेवा केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे. त्यानंतर आहे RCH म्हणजे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ, म्हणजे प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम. त्याची पार्श्वभूमी बघूया. 7व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत माता व बाल आरोग्याशी संबंधित अनेक कार्यक्रम राबवण्यात येत होते, परंतु या विविध कार्यक्रमाची स्वतंत्र अंमलबजावणी करताना खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे 1992 मध्ये सर्व कार्यक्रम एकत्रित करून बाल सुरक्षा व सुरक्षित मातृत्व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 1992 बाल सुरक्षा व सुरक्षित मातृत्व हा कार्यक्रम 1992 ला सुरू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 1994 मध्ये कैरो इजिप्त येथे भरलेल्या लोकसंख्या विकास परिषदेच्या घोषणेनंतर त्यातील तरतुदीनुसार या कार्यक्रमास एकत्रित प्रजननात्मक व बाल कार्यक्रम असे संबोधण्यात येऊ लागले. 1 एप्रिल 2005 RCH सेकंड हा कार्यक्रम 5 वर्षासाठी लागू करण्यात आला आणि NRHM चा एक प्रमुख घटक म्हणून तेव्हा करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचा हेतू काय होता? तर हेतू होता माता मृत्यूदर कमी करणे, अर्भक मृत्यू किंवा बालमृत्यू कमी करणे, एकूण जन्मदर म्हणजे जन्मदर कमी करणे, याद्वारे बाल आरोग्य सुधारणे आणि लोकसंख्या स्थिर करणे हा उद्देश होता. कसा? RCH सेकंड या कार्यक्रमाचा तो 5 वर्षासाठी तेव्हा राबवण्यात आलेला होता 1 एप्रिल 2005 ला. त्या बघूया. त्यामध्ये महत्त्वाचा आहे हा कार्यक्रम मिशन इंद्रधनुष्य. त्याची सुरुवात झाली होती 25 डिसेंबर 2014 ला. मिशन इंद्रधनुष्यावर म्हणजे नक्कीच एक्झामला प्रश्न येणार आहे, कारण महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो. 25 डिसेंबर 2014 ला मिशन इंद्रधनुष्याची सुरुवात झाली. प्रमुख लक्ष्यगट काय आहे? तर बघा, प्रमुख लक्ष्यगट आहे 0 ते 2 वर्ष वयोगटातील बालक आणि गरोदर स्त्रिया हे या कार्यक्रमाचे लक्ष्यगट आहे. 90% लसीकरण 2020 पर्यंत साध्य करणे, म्हणजे 2014चा कार्यक्रम होता तर त्याच्यानुसार 2020 पर्यंत त्यांचं साध्य करणं होते. इंद्रधनुष्याचे 7 रंग म्हणजे 7 आजार, यामध्ये खालील 7 आजार येतात. इंद्रधनुष्यामध्ये कोणते 7 आजार येतात? तर त्यामध्ये येतात घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग, गोवर आणि कावीळ ब हे 7 आजार इंद्रधनुष्यामध्ये येतात. मग नंतर या मिशनमध्ये आणखी 4 वाढविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आहे इनॲक्टिवेटेड पोलिओ वॅक्सिन, जापानी मेंदूज्वर, त्यानंतर रोटा व्हायरस वॅक्सिन, गोवर रुबेला लस. आता एकूण 11 लस झालेले आहेत. म्हणजे लसीकरण मिशन इंद्रधनुष्य म्हणजे आता 2.0 सुरू आहे. 0.2 असं काहीतरी, की 2.0 आहे ते बरोबर लक्षात नाही आहे. तर त्यामध्ये आता एकूण किती म्हणजे आजारावर लस आहे? तर 11 आजारावर आहे. या मोहिमेअंतर्गत लसीकरणाचे किमान
काम झालेले 201 जिल्हे निवडण्यात आलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जिल्हे आणि 12 महानगरपालिकांचा समावेश आहे. त्यामध्ये बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, नांदेड, नाशिक आणि ठाणे हे जिल्हे समावेश आहे. हे 7 जिल्हे आहेत महाराष्ट्रातील. म्हणजे या मोहिमेअंतर्गत जे मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत जे लसीकरण सुरू आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जिल्ह्याचा समावेश आहे आणि 12 महानगरपालिका. तर 7 जिल्हे कोणते कोणते आहेत? बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, नांदेड, नाशिक आणि ठाणे. त्यानंतर बघा अंमलबजावणी कशा म्हणजे मिशन इंद्रधनुष्याची अंमलबजावणी कशी आणि कोणामार्फत होते. तर बघा ANM, आशा, अंगणवाडी सेविका यांची मदत घेतली जाते. भारतामध्ये 2012 मध्ये जोमदार नित्य लसीकरणाचे वर्ष म्हणून साजरे केले गेले. म्हणजे 2012 हे वर्ष भारतामध्ये जोमदार नित्य लसीकरणाचे वर्ष म्हणून साजरे केले. त्याचा हेतू दुर्गम आणि शहरी झोपडपट्ट्यामध्ये बालकांना लसीकरणाच्या कार्यक्रमाचा लाभ मिळवून देणे हा होता. जागतिक आरोग्य संघटनेने 2015 अखेर माता व अर्भकामध्ये आढळणाऱ्या धनुर्वाताचे निर्मूलन करण्याचे ध्येय ठेवले होते आणि हे ध्येय भारताने 2015 मध्ये गाठले आहे. लक्षात ठेवायचं. आपण हे विजयपथ पब्लिकेशनच्या पुस्तकातून हे रिवाइज करत आहोत. तर त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे बघा MEN म्हणजे मेट्रनल अँड MN म्हणजे मेट्रनल अँड न्यूनेटल माता व अर्भक यांचे आरोग्य या संदर्भात खालील योजना आहे ते बघूया. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम हा आहे माता आणि नवजात यांच्या आरोग्या संदर्भात आहे. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम जननी सुरक्षा कार्यक्रमाला पूरक म्हणून त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. नंतर आपण बघणार आहोत. तर बघा जननी सुरक्षा कार्यक्रमाला पूरक आहे. सुरुवात केव्हा झाली? 1 जून 2011ला. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात 1 जून 2011ला. उद्देश काय आहे? तर उद्देश आहे कार्यक्रमाद्वारे ग्रामीण तसेच शहरी भागातील गर्भवती महिलांना आणि आजारी नवजात बालकांना 30 दिवसापर्यंत पूर्ण मोफत सेवा उपलब्ध करून देणे. यात मोफत सेवा कोणत्या मिळतात? तर बघा मोफत प्रसूती, 30 दिवसापर्यंतच्या आजारी नवजात बालकांना मोफत उपचार, मोफत शिक्षण म्हणजे सिजेरियन, त्यानंतर वापर शुल्कापासून सूट मिळते. त्यानंतर मोफत औषधे, मोफत निदान, आरोग्य केंद्रातील वास्तव्यादरम्यान मोफत भोजन, सामान्य प्रसूतीसाठी 3 दिवस आणि सेक्शनसाठी 7 दिवस, रक्ताचा मोफत पुरवठा, घरापासून आरोग्य केंद्रापर्यंत मोफत वाहतूक, संदर्भ स्थितीमध्ये एका आरोग्य केंद्रापासून दुसऱ्या आरोग्य केंद्रापर्यंत मोफत वाहतूक सेवा दिली जाते. वरील प्रकारच्या सर्व मोफत सेवा आजारी नवजात बालकास 30 दिवसापर्यंत प्राप्त होतील. वैधानिक अधिकार, वरील सर्व मातांचे वैधानिक अधिकार या योजनेअंतर्गत येतात. भारतामध्ये प्रथमच एखाद्या योजनेद्वारे वैधानिक अधिकार देण्यात आलेले आहे आणि ती योजना ही आहे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. सुरुवात केव्हा झाली होती? तर 1 जून 2011ला. तर त्यानंतर प्रभावी अंमलबजावणी ट्रॅकिंग सिस्टम माता आणि बालक ट्रॅकिंग प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. एकत्रित माहिती, लाभार्थी गर्भवती महिलेचा पत्ता, मोबाईल नंबर, इतर माहिती एकत्रित ठेवण्यात आलेली आहे यामध्ये ट्रॅकिंग सिस्टममध्ये. त्यानंतर बघा CH चिल्ड्रन हेल्थ म्हणजे बाल आरोग्य राष्ट्रीय बाल संस्थे कार्यक्रम. सुरुवात केव्हा झालं? तर 6 फेब्रुवारी 2013ला महाराष्ट्रातील पालघर इथून राष्ट्रीय बाल संस्थे कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. 6 फेब्रुवारी 2013ला. लक्षात ठेवायचा. राष्ट्रीय बाल संस्थे कार्यक्रम महत्त्वाचा आहे. 6 फेब्रुवारी 2013ला. तत्कालीन केंद्र शासनाद्वारे UPAच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल संस्थे कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्दिष्ट काय? तर लहान मुलांमधील जन्मजात विकृती, पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होणारे आजार किंवा वाढीच्या वेळी होणारे आजार यांचे वेळीच निदान करून उपचार करणे. लक्ष्य गट काय आहे? 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालके म्हणजे 12वी पर्यंतचे विद्यार्थी हे लक्ष्य गट आहे. ॲडोलेशंट म्हणजे किशोरवयीन कार्यक्रम.
राष्ट्रीय किशोर संस्थे कार्यक्रम या अंतर्गत म्हणजे ॲडोलेशंट म्हणजे किशोरवयीन कार्यक्रमाअंतर्गत कोणता कार्यक्रम आहे? राष्ट्रीय किशोर संस्थे कार्यक्रम, ज्याची सुरुवात 7 जानेवारी 2014ला झाली. त्या संदर्भात एक ॲपसुद्धा आहे. सातिया नावाचं ॲप आहे. जे कशा संदर्भात आहे तर राष्ट्रीय किशोर संस्थे कार्यक्रमासंदर्भात आहे. कार्यक्रम केव्हा सुरू आहे झालेला 7 जानेवारी 2014ला. या योजनेमध्ये खालील 6 घटकावर विशेष भर देण्यात येते. ते 6 घटक कोणते आहे बघा. पोषण आहारात सुधारणा करणे, पदार्थांचा दुरुपयोग करण्यास प्रतिबंध करणे, मानसिक आरोग्य चांगले ठेवणे, कोणत्याही प्रकारच्या हिंसेस प्रतिबंध करणे, लैंगिक आणि प्रजनन आरोग्य सुधारणे, असंक्रमक रोग न होण्यासाठी काळजी घेणे. उदाहरणामध्ये शुगर, हृदयविकार, उच्च रक्तदाब हे असंक्रमक रोग आहेत, लक्षात ठेवायचं. त्यानंतर महत्त्वाचा कार्यक्रम आहे हा ज्या आयोडीनबद्दल जरा जास्तीची माहिती अभ्यासून घ्या. मी व्हिडिओ केलेली आहे म्हणजे छार याच्यावर. तर त्यामध्ये आयोडीन घेतलेलं आहे. तर व्यवस्थित थोडंसं रिवाईज करून घ्या. राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकास नियंत्रण कार्यक्रम, आयोडीन नैसर्गिक मूलद्रव्ये, थायरॉक्सिन T4 आणि ट्रायआयडोथायरॉक्सिन T3 या थायरॉईड संप्रेरकांना आवश्यक घटक यामध्ये आहे. गरोदर महिलांना आयोडीनची विशेष गरज असते. ज्या गरोदर महिलांमध्ये आयोडीनची कमतरता असते ती महिला मानसिक शारीरिक विंग असलेल्या बालकास जन्म देण्याची शक्यता असते. तर या कार्यक्रमाबद्दल पार्श्वभूमी बघा. 1954 ते 65 यामध्ये या कालावधीमध्ये हिमाचल प्रदेशातील कांगरा व्हॅलीमध्ये आयोडीनच्या अभावामुळे होणाऱ्या रोगावर अभ्यास करण्यात आला. मग 1962ला 100% केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि तो कुठून? हिमाचल प्रदेशातून सुरू करण्यात आलेला आहे. 1962ला 100% केंद्र पुरस्कृत कार्यक्रम आहे. कोणता? राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम. बघा 1992ला राष्ट्रीय गलगंड कार्यक्रमाचे रूपांतर काय करण्यात आले? राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रम करण्यात आलेला आहे. कोणतं? राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रम. केव्हा? 1992ला. आणि 1962ला तो काय होता? राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम होता. तो 1992ला राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रम असं करण्यात आलेलं आहे. तर बघा राज्य शासन आणि काही राष्ट्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की जवळजवळ सर्व राज्यात तसेच केंद्रशासित प्रदेशात आयोडीनची कमतरता आहे. आयोडीन कसे प्राप्त होते? तर अन्नाद्वारे, पाण्याद्वारे आपल्या शरीरासाठी आयोडीन प्राप्त होते. प्राण्यांद्वारे म्हटलं आहे, अन्नाद्वारे, प्राण्यांद्वारे आपल्या शरीरासाठी आवश्यक आयोडीन प्राप्त होते. सध्या मिठामध्ये अतिशय अल्प प्रमाणात पोटॅशियम आयोडेट मिसळल्यानंतर आयोडीनयुक्त मीठ तयार होते. अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 2006 मधील नियम 2011 नुसार आयोडीनचे प्रमाण आवश्यक आहे. तर ते काय? उत्पादक स्तरावर 30 ppm आणि विस्तारण स्तरावर 15 ppm ची आवश्यकता आहे. मिठातील आयोडीनची कमतरता कशी ओळखतात? तर इथं लिहिलेलं आहे. आयोडीनयुक्त मिठाच्या तपासणी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तसेच राज्य सार्वजनिक आरोग्यशाळा पुणे येथे केली जाते. राज्य सार्वजनिक आरोग्यशाळा कुठे आहे? पुण्यामध्ये. हा दुसरा प्रश्न तयार होते. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेमध्ये हे तपासणी केली जाऊ शकते. आयोडीनयुक्त मीठ कोणतं आहे म्हणजे किती आहे त्याच्यामध्ये. मिठातील आयोडीनचे प्रमाण प्रयोगशाळेतील तपासणी व्यतिरिक्त MBI किट चाचणी किटद्वारे कोठेही कोणालाही करता येते. शिवाय अगदी आपल्या घरामध्ये शिजवलेल्या भातावर जर मीठ घातले आणि त्यावर थोडे लिंबू पिळले असता जांभळा रंग दिसल्यास मिठामध्ये योग्य प्रमाणात आयोडीन आहे असे समजावे. परंतु जांभळी रंगछटा दिसली नाही तर मिठामध्ये आयोडीन योग्य प्रमाणात नाही, असे मीठ आयोडीनयुक्त नसते असे समजावे.
लघवी नमुन्यातील आयोडीन तपासणी या अंतर्गत प्रामुख्याने 6 ते 12 वयोगटातील शालेय विद्यार्थी, गरोदर माता व स्तनदा माता यांचे लघवी नमुने घेऊन त्यामध्ये आयोडीनचे प्रमाण किती आहे हे तपासले जाते। तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये ज्या व्यक्तीमध्ये आयोडीनची न्यूनतेची लक्षणे आढळतील अशा व्यक्तीच्या लघवीचे नमुने तपासले जात असतात। तर नमुने तपासण्यासाठी कोण पाठवते? प्रयोगशाळेकडे राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राकडून, अंगणवाडी व सेविकाकडून, बचत गटामार्फत तसे अन्न व औषध प्रशासनामार्फत मीठ नमुने तपासणीसाठी पाठवले जात असतात। तर जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन म्हणून 21 ऑक्टोबर साजरा केला जात असते। राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रमाचे उद्देश काय आहे? तर आयोडीन युक्त मिठाचा पुरवठा करणे, आयोडीन कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराच्या व्यक्तीची तपासणी अहवाल बनविणे, तसेच दर 5 वर्षांनी आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांच्या व्याप्तीला अहवाल बनविणे व त्यावर आयोडीन युक्त मिठाच्या वापरामुळे काय परिणाम झाला ते तपासणे, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण 2012 साली 10% कमी करणे, आयोडीन युक्त मीठ तसेच युरिन आयोडीनवर प्रयोगशाळेत देखरेख ठेवणे। हे कारण जो म्हणजे आयोडीन म्हणजे संदर्भात जो कार्यक्रम होता तो केव्हाचा 1992चा होता। त्या कार्यक्रमाचं नाव काय होतं? तर राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रम असं होतं। तर 1992ला सुरू करण्यात आलेला होता आणि 1962ला नाव त्याचं होतं राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम असं होतं। तर ही महत्त्वाची माहिती आहे। राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एक उपघटक आहे। राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान असे 2 उपघटक आहे। कशाचे? राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे। त्याची अंमलबजावणी केव्हा झाली? 20 जानेवारी 2014ला। उद्दिष्टे काय आहे? शहरी लोकसंख्येला विशेषतः झोपडपट्टी व गरिबांना आवश्यक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि आरोग्यावर होणाऱ्या त्यांच्या खर्चामध्ये कपात करणे हा प्राथमिक उद्देश आहे। कोणत्या? राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाचा। लोकसंख्येची अट 50,000 पेक्षा जास्त लोकसंख्येची शहरे 2011च्या जनगणनेनुसार समावेश करण्यात आलेली आहे। 50,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान चालवलं जाते। बघा, तर या अंतर्गत समाविष्ट बाबी कोणत्या आहेत? तर UPHC साधारणतः 50,000 शहरी लोकसंख्येमागे नवीन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करणे। झोपडपट्टी या ठिकाणीमध्ये UPSC म्हणजे अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर असं त्याचं पूर्ण रूप आहे। UCHC म्हणजे अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर। 5 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात 30 ते 50 खाटा असलेले शहरी समुदाय आरोग्य केंद्र शहरी समुदाय आरोग्य केंद्र म्हणजे UCSC म्हणजे अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर स्थापन करण्यात येते 5 लाखपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये। त्यानंतर आहे ANMचा सहभाग वाढविणे। वंचित व दुर्लक्षित घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी नर्स व दाई यांचा सहभाग वाढवणे, त्यांना त्यासाठी प्रशिक्षित करणे। महिला आरोग्य समिती झोपडपट्टीतील 250 ते 500 लोकसंख्येमागे म्हणजे 500 ते 100 कुटुंबासाठी महिला आरोग्य समिती स्थापन करणे आणि ही समिती समुदाय स्तरावरील शिक्षण गट म्हणून कार्य करेल। ती आरोग्य सेवांसाठी समुदाय संघटन, पाहणी व संदर्भ सेवा इत्यादी संदर्भात कार्य करेल। मग अशा कार्यकर्त्याची नियुक्ती तर 1000 ते 2500 लोकसंख्येमागे म्हणजे अंदाजे 200 ते 500 कुटुंबासाठी एक अशा कार्यकर्त्याची निवड केली जात असते। राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 1992ला झाली। कायदा होता 1990चा राष्ट्रीय महिला आयोग कायदा। तर ही एक वैधानिक संस्था आहे, मुख्यालय आहे नवी दिल्लीला। तर राष्ट्रीय महिला
द्वारे मासिक चालवली जाते, त्या मासिकचे नाव आहे राष्ट्र महिला. महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे कोणती मासिक प्रसिद्ध केली जाते, तर राष्ट्र महिला रचना. यामध्ये एक अध्यक्ष 5 सदस्य असतात, एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात राष्ट्रीय महिला आयोगामध्ये. तर 5 पैकी किमान एक सदस्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतून नियुक्त केला जातो. एक सदस्य सचिव ही आयोगावर केंद्र सरकारमार्फत नियुक्त केला जातो आणि सदस्य सचिव हा नागरी सेवा किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही नागरी सेवेतील व्यक्ती असतो. कोण सदस्य म्हणजे जो एक सदस्य असतो तो. त्या कार्यकाळ किती वर्षाचा, तर 3 वर्षाचा कमाल मुदतीचा कार्यकाळ असते राष्ट्रीय महिला आयोगाच्या. नेमणूक केंद्र सरकारमार्फत होते. आता विद्यमान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत, तर विजया राहटकर आहेत. तर यामध्ये ज्या सुरुवातीच्या 2-3 आहेत ते लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. पहिल्या अध्यक्षा कोण होत्या, तर जयंती पटनाईक होता, कार्यकाळ 1992 ते 95. दुसऱ्या होत्या डॉक्टर व्ही मोहिनी गिरी, 1995 ते 98 हा कार्यकाळ होता. तिसऱ्या विभा पार्थसारथी, 1999 ते 2002. आणि चौथ्या होत्या अन्नपूर्णा अडवाणी, 2002 ते 2005. आणि हे लक्षात ठेवायच्या 5व्या गिरिजा व्यास होत्या, त्यांना 2 वेळा कार्यकाळ मिळाला आहे गिरिजा व्यास यांना, 2005-08 ते 2008-11. गिरिजा व्यास हा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा, कारण यांना 2दा कार्यकाळ मिळालेला आहे ना. आता 9व्या क्रमांकाच्या आहेत विजया राहटकर, 9व्या क्रमांकाच्या आहे. त्याच्या आधी कोण होत्या, तर रेखा शर्मा होत्या, त्या 8व्या क्रमांकाच्या होत्या 2018 ते 2024 पर्यंत. रेखा शर्मा ह्या होत्या कोण, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा. तर आता विजया राहटकर आहेत. तर बघा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या मराठी अध्यक्षा कोण, असा प्रश्न येऊ शकते. तर त्यामध्ये प्रश्नाचं उत्तर येते विजया राहटकर, म्हणजे विजया किशोर राहटकर असे त्यांचे पूर्ण नाव आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग. तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबद्दल बघूया. तर भारतीय राज्यघटनेमध्ये समाजामध्ये स्त्रियांच्या दर्जाचे संरक्षण व्हावे यासाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत, तर बघा, कलम 14, 15, 16 अन्वये स्त्रियांच्या संबंधात हमी देण्यात आलेले मूलभूत हक्क मिळवून देण्याच्या चालना देण्याच्या उद्देशाने आणि स्त्रियांच्या समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारण्याकरता विशेषतः संविधानातील 38, 39, 39 व 42 मध्ये अंतर्भूत केलेली राज्य धोरणाची मार्गदर्शक, म्हणजे जे राज्य धोरणाची निर्देशक तत्वे आहेत त्याला मार्गदर्शक तत्व म्हणतात, त्यांच्या अंमलबजावणीसाठी शासनाने राज्य आयोगाची स्थापना केली केंद्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर. केव्हा, तर 1993 मध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली आणि 1992ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. तर बघा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना केव्हा झाली, तर महाराष्ट्र अधिनियम 1993च्या अंतर्गत 25 जानेवारी 1993ला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली. ही एक वैधानिक मंडळ आहे किंवा संस्था आहे, म्हटलं तर वैधानिक संस्था किंवा मंडळ. यामध्ये रचना बघा, यामध्ये अध्यक्ष असतो, आयोगामध्ये अध्यक्षाचा समावेश असतो. त्यामध्ये 6 अशासकीय सदस्य असतात, 6 अशासकीय सदस्य, 1 सदस्य सचिव आणि पोलीस महासंचालक हे आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. पदसिद्ध सदस्य कोण असतात, पोलीस महासंचालक असतात. अध्यक्ष व सदस्य. अध्यक्ष आता सध्या कोण आहेत, तर श्रीमती रुपाली चाकणकर, रुपाली चाकणकर ह्या अध्यक्ष आहेत. तर सदस्य सचिव कोण आहेत, अध्यक्ष आहे श्रीमती रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोडे आहेत. इतर सदस्य कोण आहेत, तर कार्य, पीडित महिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवर नियमितपणे सुनावण्या किंवा सार्वजनिक सुनावण्या देणे, मोफत कायदेविषयक सेवा व समुपदेशन पुरविते कोण, महाराष्ट्र राज्य महिला आयोग. स्वसंरक्षण कार्यक्रम, स्त्री पुरुष समानतेविषयीची जागरूकता, कायदेविषयक साक्षरता, सायबर गुन्हे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि नियंत्रण अधिनियम 2013, ॲसिड हल्ल्याने पीडित महिलांचे पुनर्वसन, पाळणाघरासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे इत्यादी महिलांशी निगडीत विविध मुद्द्यावर कार्यशाळा,
प्रशिक्षण कार्यक्रम आणि चर्चासत्रे आयोजनामार्फत म्हणजे या आयोगामार्फत आयोजित करण्यात येतात. कोणत्या? महाराष्ट्र राज्य महिला आयोग. स्थापना केव्हा झाली? तर 25 जानेवारी 1993ला लक्षात ठेवायचं. आणि हे पण लक्षात ठेवायचे. यामध्ये देण्यात आलेली माहिती महत्त्वाची आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. तर त्यानंतरचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, तर यासाठी जो महाराष्ट्र राज्य महिला आयोग आहे त्यामध्ये खर्च, या उपक्रमावर किती खर्च झाला तो दिलेला आहे करंटमध्ये. 2022-23मध्ये 25.66 लाख रुपये, तर 2023-24मध्ये 63.61 लाख रुपये खर्च झालेला आहे. त्यानंतर महत्त्वाचे आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. स्थापना 5 मार्च 2007ला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना झाली. 5 मार्च 2007ला कायदा बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005 या अंतर्गत 5 मार्च 2007ला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना झालेली आहे. तर रचना बघा, एकूण 7 सदस्य असतात. तर एक अध्यक्ष आणि इतर 6 सदस्य. विद्यमान अध्यक्ष कोण आहे? प्रियंका कानुंगो ह्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा आहेत सध्या विद्यमान. तर मंत्रालय कोणते? महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत कार्य. सर्व कायदे, धोरणे, कार्यक्रम आणि प्रशासकीय यंत्रणा भारताच्या संविधानात तसे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द चिल्ड राईट्समध्ये नमूद केलेल्या बाल हक्काच्या दृष्टिकोनानुसार आहेत, याची खात्री करणे हे आयोगाचे कार्य आहे. काय म्हणतात? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानुसार 0 ते 18 वयोगटातील व्यक्ती म्हणजे बालक अशी व्याख्या केलेली आहे. 0 ते 18 वयोगटातील व्यक्ती अशी व्याख्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, जे 7 मार्च 2007ला स्थापना 5 मार्च 2007ला याची स्थापना झाली. तर आतापर्यंतचे अध्यक्ष आणि त्यांचा कार्यकाळ. पहिले अध्यक्ष होते शांता सिन्हा. 2007 ते 2010 आणि 2010 ते 2013 असा 2 कार्यकाळ त्यांना मिळाला होता. पहिले अध्यक्ष शांता सिन्हा. प्रश्न तयार होते, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पहिले अध्यक्ष कोण? तर शांता सिन्हा, लक्षात ठेवायचे. दुसरे अध्यक्ष कुशाल सिंग. तिसरे अध्यक्ष सुस्ती नारायण कॅकर. आणि चौथे अध्यक्ष आता चौथे अध्यक्ष आहेत प्रियंका कानुंगो 2018 पासून ते आजपर्यंत. तर बघा, आयोगाला खालीलपैकी सर्व किंवा कोणतेही कार्य पार पाडणे बंधनकारक आहेत, ते हे दिलेले आहे. यामध्ये बालकांच्या संरक्षणासाठी सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याअंतर्गत प्रदान केलेल्या संरक्षणाची तपासणी करणे आणि त्याचे पुनरावलोकन करणे ही त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजनांसाठी शिफारस करणे. या संरक्षण उपायाच्या कार्याचा अहवाल केंद्र सरकारला दरवर्षी आणि आयोगाला योग्य वाटेल अशा इतर अंतराने सादर करणे. यामध्ये यामध्ये देण्यात आलेले बालकां म्हणजे वर म्हणजे इथं ते माहिती दिली आहे. त्यामध्ये बालकांचे बाल हक्काचे उल्लंघन झाल्याची चौकशी करणे आणि कारवाईची शिफारस करणे. दहशतवाद, सांप्रदायिक हिंसाचार, दंगली, नैसर्गिक आपत्ती, घरगुती हिंसाचार, HIV, एड्स, तस्करी, गैरवर्तन, छळ आणि शोषण, पोर्नोग्राफी, वेश्याविषयी यामुळे प्रभावित मुलांच्या हक्कांचा उपयोग घेण्यास प्रतिबंध करणाऱ्या सर्व घटकांचे परीक्षण करणे आणि योग्य सुधारणात्मक उपायाची शिफारस करणे. विशेष काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांशी संबंधित प्रकरणे विचारात घेणे. ज्यामध्ये तणावग्रस्त, दुर्लक्षित आणि वंचित मुले, कायद्याच्या विरोधातील मुले, अल्पवयीन, कुटुंबाशिवाय राहणारी मुले आणि कैद्याची मुले आणि योग्य त्या सुधारात्मक उपायाची शिफारस करणे. इतर आंतरराष्ट्रीय करार आणि साधनांचा अभ्यास करणे आणि बाल हक्कावरील विद्यमान धोरणे, कार्यक्रम आणि इतर क्रियाकलापांचे वेळोवेळी पुनरावलोकन करणे आणि मुलांच्या सर्वोत्तम हितासाठी त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिफारस करणे. बाल हक्क क्षेत्रामध्ये संशोधन आयोजित करणे आणि प्रोत्साहन देणे. समाजातील विविध घटकांमध्ये बाल हक्क साक्षरता पसरविणे आणि प्रकाशने, माध्यमे, चर्चासत्रे आणि विविध उपलब्ध माध्यमांद्वारे या अधिकारांच्या संरक्षणासाठी उपलब्ध उपाययोजनांबद्दल जागरूकता वाढवणे. तक्रारीची चौकशी करणे आणि संबंधित प्रकरणामध्ये स्वतःहून माहिती घेणे. वंचित आणि बालक हक्काचे उल्लंघन, मुलांच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी न करणे,
अडचणी कमी करणे आणि मुलांचे कल्याण सुनिश्चित करणे आणि मुलांना दिलासा देणे किंवा संबंधित प्रकरणामुळे उद्भवलेल्या समस्या योग्य प्राधिकरणासमोर मांडणे या उद्देशाने धोरणात्मक निर्णय, मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचनांचे पालन करणे. बालकांच्या संवर्धनासाठी आवश्यक वाटणारी अशी इतर कामे सुद्धा केली जातात. त्यानंतर राज्य बाल हक्क संरक्षण आयोग तरतूद. बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005 अंतर्गत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना. जबाबदारी: शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा 2009, पोक्सो कायदा 2012 आणि बाल न्याय कायदा 2015च्या राज्यस्तरीय अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचे काम राज्य बाल हक्क आयोग करत असते. म्हणजे राज्य बाल हक्क आयोगावर ही जबाबदारी आहे. कोणती? तर शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा 2009, पोक्सो कायदा 2012 आणि बाल न्याय संरक्षण कायदा 2015 याची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही यावर लक्ष देणे हे म्हणजे राज्य बाल हक्क आयोगाचे कार्य आहे, म्हणजे जबाबदारी आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग जुलै 2007 मध्ये स्वायत्त मंडळ म्हणून बाल हक्क संरक्षण कायदा 2005 अन्वये राज्यातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला आहे. CRC म्हणजेच बाल हक्क परिषदेमध्ये निर्देशित मानकांनुसार वर्णांकितरित्या योग्य आयोग विविध उपक्रम राबवतो. यामध्ये खालील काही प्रमाणात मानकांचा समावेश होतो. त्यामध्ये बालकांना सर्व प्रकारच्या जातीपाती, रंग, लिंग, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मते, राष्ट्रीय परंपरा किंवा सामाजिक मूळ, संपत्ती, व्यंग किंवा इतर दर्जा यांच्या भेदभावापासून संरक्षण करणे. बालकांसंदर्भातील कृती यामध्ये बालकांच्या सर्वोत्तम हिताला सर्वाधिक प्राधान्यता दिली जाते. बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा हक्क आहे. प्रत्येक बालकाला जन्मजात जीवन जगण्याच्या, जीवनमानाच्या आणि विकासाच्या कोणत्याही प्रकारच्या आजारावर सर्वोत्तम दर्जा उपचार मिळवण्यासाठी बालकांच्या संपूर्ण क्षमतेने व्यक्तिमत्व विकासाच्या, बुद्धिमत्ता आणि शारीरिक क्षमता यामध्ये निर्देशित शिक्षणाचा अधिकार तसेच सामाजिक सुरक्षेचा अधिकार आहे. बालकाला आराम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा तसेच खेळणे आणि मनोरंजक कृती यामध्ये रमण्याचा अधिकार आहे. प्रत्येक बालकाच्या योग्य त्या प्रमाणामध्ये शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, मनोबल आणि सामाजिक विकास होईल अशा प्रमाण जीवनमानाचा अधिकार आहे. कोणत्याही मुलाला बेकायदेशीरपणे किंवा श्वेरपणे यातना किंवा इतर क्रूर वर्तणूक, अमानवीय किंवा मानहानिकारक वर्तणूक किंवा शिक्षा किंवा स्वातंत्र्य मुकायला लागता कामा नये. कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष, शोषण किंवा गैरवर्तणूक, यातना पीडित मुलांचे शारीरिक आणि मानसिक हानी भरून येण्यासाठी आणि त्यांचा समाजात समावेश होण्याकरिता आवश्यक त्या सर्व गोष्टी योग्य प्रकारे केल्या गेल्या पाहिजे. सैन्य हमल्याबाधित मुलांना आंतरराष्ट्रीय मानवता कायदा लागू आहे. आरोप असलेले किंवा कायद्याचे उल्लंघन करताना आढळलेल्या मुलांना योग्य त्या सन्मानाने आणि न्यायाने वर्तणूक मिळण्याचा अधिकार आहे. कोणत्याही मुलांच्या खाजगी जीवनामध्ये मनमानीपणे किंवा बेकायदेशीर हस्तक्षेप किंवा त्याच्या किंवा तिच्या घरात किंवा त्याच्या किंवा तिच्या सन्मान आणि नावलौकिकावर आघात होता कामा नये. तर त्यानंतर महिला बालविकास मंत्रालय बघूया. महिला आणि बाल विकास मंत्रालय स्थापना. महिला बाल विकास विभागाची स्थापना 1985 मध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाचा एक भाग म्हणून करण्यात आली होती 1985ला. तर मंत्रालयाला दर्जा केव्हा मिळाला मंत्रालयाचा दर्जा? तर 30 जानेवारी 2006 पासून महिला व बाल विकास मंत्रालय असा दर्जा मिळाला आहे. पहिल्या महिला व बालविकास मंत्री कोण होत्या? तर रेणुका चौधरी ह्या पहिल्या महिला बालविकास मंत्री होत्या. सध्या महिला बालविकास मंत्री कॅबिनेट मंत्री म्हणजे राष्ट्रीय मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी. केंद्राच्या मंत्रिमंडळातील महिला बालविकास मंत्री कोण आहेत? अन्नपूर्णा देवी आहेत. तर सध्या आणि
महिला व बाल विकास राज्यमंत्री म्हणजे केंद्रातील महिला बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर आहेत. तर राज्य आणि महिला बाल विकास मंत्रालयाचे सचिव कोण आहेत? अनिल मलिक हे आहेत. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला बाल विकास मंत्री कोण आहेत? आदित्यताई तटकरे म्हणून आहेत. मंत्रालयामध्ये 6 श्रेणीमध्ये वार्षिक नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो. तर बघा त्यामध्ये देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार, कणगी पुरस्कार, माता जिजाबाई पुरस्कार, राणी गेडिन लिऊ झेलियांग पुरस्कार, राणी लक्ष्मीबाई पुरस्कार, राणी रुद्रमादेवी पुरस्कार पुरुष आणि महिला दोघांसाठी आहे. हा द्या राणी रुद्रमादेवी पुरस्कार हा पुरुष आणि महिला दोघांसाठी आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे मंत्रालय एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजे ICDSचा हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम राबवत आहे, ज्यामध्ये पूरक पोषण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि रेफरल सेवा म्हणजे इतर सेवा, पूर्व शालेय अनौपचारिक शिक्षण या सेवांचे पॅकेज प्रदान करते. तर बघा मंत्रालयाशी संबंधित 4 संस्था आहेत. त्यामध्ये कोणत्या 4 संस्था आहेत? तर राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बाल विकास संस्था, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण ह्या 4 संस्था आहेत ज्या राष्ट्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाशी म्हणजे संबंधित आहेत. तर महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचा महिला बाल विकास विभाग बघूया. महाराष्ट्र सरकारने जून 1993 मध्ये महिला व बाल विकास विभागाची स्वतंत्र प्रशासकीय विभाग म्हणून स्थापना केली. प्रमुख उद्दिष्टे, या विभागाचे प्रमुख उद्दिष्टे महिला व बालक यांचे जगणे, सुरक्षा, विकास आणि समाजात सहभाग याबाबत समग्रपणे झाल्या पाहिजे यावर लक्ष केंद्रित करणे हा आहे. धोरण तयार करणे, कार्यक्रम किंवा योजना तयार करणे, विकास आणि योजनांची जे अंमलबजावणी करणे, तसे महिला व बाल विकास कार्यालय काम करणाऱ्या सरकारी आणि समाजसेवी संस्थांमध्ये समन्वय साधणे ही या विभागाची दायित्व आहेत म्हणजे जबाबदारी आहे. महिला व बाल विकास मंत्री आता कोण आहेत? तेव्हा म्हणजे इलेक्शन सुरू होतं जेव्हा हे पुस्तक तयार करण्यात आली तेव्हा, त्यामुळे हे दिलं नाही. तर आता महिला व बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्याच्या आदित्यताई तटकरे आहेत. तर विद्यमान सचिव अनुप कुमार यादव हे आहेत. तर महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र मंत्रालय, तर यामध्ये कोणते कोणते घटक येतात बघा विभागामध्ये. तर महिला व बाल विकास आयुक्तालय, एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, केंद्रीय समाज कल्याण बोर्ड, राजमाता जिजाऊ माता बालक आरोग्य आणि पोषण मिशन आणि महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग हे सर्व महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्राच्या मंत्रालयाअंतर्गत येतात. तर महिला व बाल विकास विभागाअंतर्गत येतात हे माननीय मंत्री आणि माननीय सचिव. तर हा तेवढं काही महत्त्वाचं नाही आहे, तेवढं हे लक्षात नाही ठेवायचं. तर ते जे महत्त्वाचे आहे ते आपण बघत आहोत. महिला लोकसंख्या, तर महाराष्ट्र हे देशातील लोकसंख्येबाबत 2ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. 11.2 कोटी नागरिक वास्तव्य करतात. महिलांची संख्या साधारणतः 5.41 कोटी म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 48% आहे. बालकांची 0 ते 6 वयोगट संख्या साधारणतः 1.33 कोटी म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 12% आहे. 0 ते 6 वर्ष वयोगटातील लिंगदर हा 894 आहे. 2011च्या जनगणनेनुसार हे दिलेली माहिती आहे. भारताचे सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, तर मुख्यालय नवी दिल्लीला आहे. पूर्वीचे नाव कल्याण मंत्रालय होतं, हे माझ्या बाळाने केलेलं आहे. नामांतरण मे 1998 साली कुटुंब कल्याण मंत्रालय झाले, नाव बदलून मग सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय करण्यात आलेले आहे. म्हणजे जे कुटुंब कल्याण मंत्रालय होते ते मे 1998ला भारताचे सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय करण्यात आले. पहिले कुटुंब कल्याण मंत्री कोण होते? तर अशोक कुमार सेन हे होते. नाव बदलल्यानंतर पहिल्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री कोण होत्या? तर मेनका गांधी ह्या होत्या. त्यानंतर म्हणजे मे 1998ला नाव बदलले तेव्हाच्या मंत्री कोण होत्या? मेनका गांधी होत्या. सध्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री कोण आहेत? तर वीरेंद्र
कुमार आहे. सध्या सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री कोण आहे? तर रामदास आठवले आणि व्ही.एल. वर्मा आणि कोण आहेत? व्ही.एल. वर्मा हे आहेत. मंत्रालयाचे कार्य: सामाजिक न्याय मिळवणे, अपंगांसाठी योजना राबवणे, सामाजिक सुरक्षा पुरविणे, मागासवर्गीयांसाठी विविध धोरणे राबवणे. अपंगत्व राज्यसूचीतील विषय आहे. अपंगत्व हा विषय राज्यसूचीतील आहे. अपंगत्व हा राज्यसूचीतील विषय असला तरी केंद्र सरकारने अपंगत्वाच्या कल्याणासाठी युनोच्या 2008 मध्ये सहमती दिली आहे, तर लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे युनिसेफ. आपण महत्त्वाच्या संघटना आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची भारतातील सर्वात मोठी संघटना आहे युनिसेफ. विस्तारित रूप: युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड असं ना त्याचं विस्तारित रूप आहे. नामकरण युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड 1954 मध्ये. स्थापना केव्हा झाली? तर 11 डिसेंबर 1946 युनिसेफची स्थापना झाली. 11 डिसेंबर 1946 मुख्यालय आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क. युनिसेफचे मुख्यालय कुठं आहे? अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. आशियाई प्रादेशिक कार्यालय नवी दिल्लीला आहे. युनिसेफचे संस्थापक कोण होते? तर लुडविग राजमन हे अध्यक्ष होते. लक्षात ठेवायचं. शांततेचा नोबेल पुरस्कार युनिसेफला 1962ला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर कॅथरीन एर्सेल हे आहेत. स्थापनेचा उद्देश काय? तर दुसऱ्या महायुद्ध जो 1939 ते 1945 या काळात दुसरे महायुद्ध झाले होते आणि ते उद्ध्वस्त झालेल्या देशातील बालकांना तातडीने अन्न पुरवठा करणे व आरोग्य सेवा पुरवण्याच्या उद्देशाने 11 डिसेंबर 1946ला स्थापना झालं होतं. आणि 1954 मध्ये युनिसेफची युनोची कायमची संस्था बनली. 1954 मध्ये युनिसेफ ही युनोची कायमची संस्था बनली. मग युनिसेफची उद्दिष्टे काय आहे? तर बालकांच्या अधिकाराचे संरक्षण करणे, मातांच्या आरोग्यासाठी प्रयत्न करणे, लैंगिक समानतेसाठी प्रयत्न करणे, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे, बालकांच्या आरोग्यासाठी प्रयत्न करणे, एड्सग्रस्त बालक व मातांना औषध उपचार करणे, बालकांच्या मूलभूत शिक्षणासाठी झटणे ह्या उद्देशाने युनिसेफ कार्य करत आहे. युनिसेफला निधी: युनिसेफ केवळ वेगवेगळ्या शासनाकडून तसे खाजगी देणगीद्वारे त्यांचा निधी मिळवत असते. युनिसेफचे कार्यकारी मंडळ एकूण सदस्य 46 आहे. युनिसेफचे कार्यकारी मंडळामध्ये एकूण सदस्य किती आहेत? 46 आहेत. निवड सदस्याची युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिलद्वारे निवड होत असते सदस्यांची. युनिसेफचे ब्रँड ॲम्बॅसिडर: पहिले ब्रँड ॲम्बॅसिडर कोण होते? डॅनी काय हे होते 1954ला. भारतीय ब्रँड ॲम्बॅसिडर 2016ला प्रियंका चोपडा. अमिताभ बच्चन 2005ला होते. सचिन तेंडुलकर दक्षिण आशियाई स्वच्छता आणि मलनिस्सारण राजदूत नोव्हेंबर 2013ला होते. युनिसेफ मार्फत राबविण्यात येणारे कार्यक्रम: गोबी प्राथमिक शिक्षण कार्यक्रम, बाल संरक्षण कार्यक्रम आणि बाल पोषण कार्यक्रम हे राबविले जात असते युनिसेफ मार्फत. हे महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवायचं. गोबी. त्यानंतर प्राथमिक शिक्षण कार्यक्रम, बाल संरक्षण कार्यक्रम आणि बालपोषण हे युनिसेफकडून राबवले जाणारे कार्यक्रम आहेत.